या चॅनलवरती तुम्हा सर्व वारकऱ्यांचे स्वागत आहे. भाविक भक्तांनो, आपण अशा एका दिव्य सोहळ्यामध्ये आहोत ज्या सोहळ्याचं वर्णन शब्दामध्ये करणं शक्य नाहीये. असा अलौकिक सोहळा जो आजपर्यंत या भूमीमध्ये आजपर्यंत घडलाही नव्हता आणि इथून पुढे पुन्हा घडेल याची शक्यताही नाहीये. जर त्या भगवंताच्या मनामध्ये असेल तर नक्कीच घडेल. असा दिव्य सोहळा, ज्या सोहळ्याचा आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया. या सोहळ्यासाठी अचलपेठ संस्थान म्हणजेच उज्ज्वलानंद बाबांचे सर्व सेवेकरी भक्त मंडळी या ठिकाणी इथं या सप्ताहामध्येही सेवेकरी म्हणून आहे. सेवाधारी 24 तास इथेच आहेत सेवेमध्ये. मग आपल्यासोबत जोडलेले आहेत बाबांचे अतिशय निष्ठावान भक्त असणारे माहुली आणि भाऊ. आता आपलं नाव सांगा. मारुती निवृत्ती बोरफळे, मागणी थोर, निलंगा तालुका, जिल्हा लातूर. रामकृष्ण हरी भाऊ. रामकृष्ण. आणि आपल्यासोबत माऊली आहेत. माऊली ज्ञानेश्वर बाबू माऊली, अचलपेठ देवस्थान सेवक. हा, बाबांचे अतिशय निष्ठावान असणारे माऊली. तर भाऊ, या सोहळ्यामध्ये तुम्ही पहिल्या दिवसापासून आहात. हो, मग या सोहळ्यामध्ये तुमच्या अंदाजे आजपर्यंत किती लोकांचं वारकरी येऊन गेले असतील भाऊ अंदाजे? आजपर्यंत एक 12 लाख वारकरी येऊन गेले असते. 12 ते 15 लाखाच्या अंदाजे. म्हणजे आजपर्यंत इथं 12 ते 13 लाख भाविकांनी आपली उपस्थिती इथं या रसामृताचं, या अन्नदानाचा आणि कथामृताचा लाभ घेतलेला आहे. रात्री कमीत कमी संध्याकाळी 5 वाजेकना जेवण चालू होतं माऊली. संध्याकाळी पहाटे 5 वाजेकना जेवण चालूच होतं माऊली. म्हणजे नाही नाही, 24 तास 24 तास जेवण चालू. म्हणजे एकंदरीत माऊलींचं जेवण आणि घडी होती रात्री असं. 5 वाजेकना तिकडे दर्शन घेणे माऊलीचं, असं. तिकडे जेवण चालू सगळीकडे चालू आहे. 24 तास जेवण 24 तास चालू आहे. बंद अखंड. एकादशीला फराळ, बगरीचा भात आणि हे शाबू शाबू, किळी, हा किळी. भाऊंचं आणि माऊलींचं म्हणणं आहे, अखंड इथं अहोरात्र अन्नदानांच्या पंक्ती कित्येक लोक येऊन, भाविक लोक येऊन भोजन करतात आणि कित्येक लोक त्या कथामृताचं, कीर्तनामृताचा लाभ घेत आहेत. याची गणतीच नाहीये. भाऊ, या ठिकाणी का पत्रवाळ्या दिसत आहेत. पात्र जे येणारे भाविक आहेत त्यांना भोजनासाठी पात्र दिसत आहेत. आणि प्लास्टिक पात्र नाहीत आमच्याकडे. हा, कपल्साचे पात्र ते बनवले गेलेले, म्हणजे ते वापर अजिबात नाही. पहा, अजिबात नाही. आजच्या जमान्यामध्ये पळसाच्या पानाचे पात्र केवळ ऐकण्याची गोष्ट झालेली आहे. इथे लाखोच्या संख्येने पात्र मागवले जातात. भाऊ, हे कुठून मागवलेले पात्र? तिरुपती. म्हणजे तिरुमल्ला, तिरुपती. हा, तिकडून आले. पहा, आंध्रामधून मागवलेले हे पात्र आहेत. आंध्रावरून. पावली, हा कितीचा लॉट आहे? मागे 12 लाखाचा लॉट आता. आणि काल कंपनी आणि काल 4 लाखाचा आला. म्हणजे पहिल्यांदा जो लॉट मागवलेला होता पत्रवाळ्यांचा, तो 12 लाख पत्रवाळ्या एकाच वेळेला मागवलेल्या होत्या. आणि आता परत ह्या 4 लाख मागवले. म्हणजे परत आणखी 4-5 लाखाचा लॉट परत मागवलेला आहे. दुरण कटोरी माझ्यासाठी, दुरण कटोरे एक 10 लाख मागवले. भाऊ, इकडे हे तेलाचे डबे दिसत आहेत. आजपर्यंत याच्यामध्ये किती डबे पार झालेले आहेत तेलाची? 4,000 पार झालेले. 4,000 डबे पार झाले. आणखीन चालूच आहे. एका भक्ताने कने 1000 लिटर दही आणून तिथं वाटप करण्यात चालू आहे. ह्याच्यामध्ये एक जे आम्ही ह्याच्या शेवगाव आमच्याकडे एक पाठवून दिलेलं आहे, पंच दही. ह्याच्यामध्ये म्हणजे या सोहळ्यामध्ये ज्याला ज्या पद्धतीने सामर्थ्याने दान करणं शक्य आहे तो प्रत्येक भाविक आपापल्या सामर्थ्यानुसार दान करतोय. आता ही पहा, एका भाविकाने 1000 लिटर दही इथं सर्व वारकऱ्यांना पंचामृत आणि लसी अशा पद्धतीने दान म्हणून केलेलं आहे. आणि भाऊने आम्हालाही त्या प्रसाद आणून दिलेला आहे. बहुत धन्यवाद याबद्दल.
आता आपल्यासोबत या सोहळ्यामध्ये जे स्वयंपाक बनवणारे आचार्य आहेत पाहुणे पहिल्यांदा तुमचं नाव. बरं बरं शांताराम देवा, नेमकं तुम्ही कोणत्या गावचे आहात? येवला तालुक्याचे. आणि स्वयंपाकासाठी आहे किती जण आलेले तुमच्यासोबत आहे? लोक स्वयंपाक करण्यासाठीच आहे. हा माऊली म्हणजे येवला तालुक्यातून आलेले आहेत. नाशिक जिल्हा येवला तालुक्यातून 150 लोक सेवेसाठी इथे आलेले आहेत. माऊलीची सेवा ही पहिल्यापासून आमच्या म्हणजे परंपरा आहे. माझ्या वडिलांची निराशी आहे देवा ही चरण सेवा पांडू त्या संतांच्यासारख्या संतांच्यामध्ये शांताराम देवा 300 लोक तुझ्यासोबत स्वयंपाक बनवण्यासाठी आले. सरासरी किती भाविकांचे हे डाळ शिजवले होते? 5,000 लिटर डाळ. 7,000 एका कढईमध्ये. बरं. दिवसात नाश्त्याला कितीकडे शिजवले जाते? सकाळपासून 7 कडे सर्व झालेले आहेत. बरं बरं. 7 कडे किती भट्टे आहेत? तुम्ही पाहू शकता सर्वजण या मोठ्या कढईच्या 2 भट्ट्या आहेत. तिथे एक आहे छोट्या अशा किती आहेत? 11 भट्ट्या छोट्या कढईच्या आहेत. असा सुंदर असा सोहळा म्हणजे इथे वारकऱ्यांवर ज्ञानदानाची टंचाई नाही आणि अन्नदानाची टंचाई नाही. जे जया पाहिजे ते आहे. कोणी भुक्ती मुक्ती सुखाचं साठी जो भोजनासाठी येतो त्यालाही पोटभर आहे आणि जो ज्ञानदानासाठी ज्ञानाचं श्रवण करण्यासाठी येतो त्याची भूक इथे वाटते. असा दिव्य असा हा